भाव के बस में है भगवान। अगर आपका भाव शुद्ध है तो भगवान है। पण अतिशय पवित्र भाव देवाच्या प्रती, माझा देवाला देव विटणार नाही, देवाला काही त्रास होणार नाही, त्याचा आहे ते तेज तसं तसं राहील, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायचं आहे की नाही. मग देव काम करत असतो. तुमच्या सर्व काही पण अडचण उद्या त्याच्याजवळ जाऊन सांगायचे, जगाला लढायचं नाही. लोक तुम्हाला रडून रडून विचारतात आणि बाहेर हसून हसून सांगतात, पण काही पण अडचण आली कोणालाच सांगायचं नाही, डायरेक्ट त्याला जाऊन सांगा. तो तुमचं सर्व सर्व दुःख बघेल, इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्याला जाऊन सांगायचं ना. भगवंताच्या ठिकाणी ती महत्व आहे. भस्मासूर ही प्रवृत्ती, भगवान शंकराचा भक्त होता भस्मासूर, बरोबर आहे. काय करायचा तो, शंकराला भस्म आणून द्यायचं, भस्म, ताजं भस्म. पण एक वेळा भस्म आणून दिलं की दिवसभर मोकळा, लोकांना त्रास द्यायचा. सर्व देवाधिक त्रस्त झाले की आता या भस्मासुराचा काय बंदोबस्त केला पाहिजे. सर्व देवांनी ठरवलं काय करायचं. मग नारदांना पाठवून, नारद म्हणले मी जातो. नारद गेले, म्हटले भस्मासुरा काय चालू आहे. भस्मासूर म्हणे काय सांगू नारदा, एवढं टेन्शन आहे, या गल्लीला जाय, त्या गल्लीला जाय, या गावाला जाय, या स्मशानात जाय, पूर्ण फिरावं लागतं म्हणे ते भस्म आणायला. नारद म्हटले बावळट आहे तू, का बरं. अरे येड्या म्हणे, भस्म कोणासाठी आणतो म्हणे शंकरासाठी. अरे मग शंकराला भेट, त्याला सांग वरदान दे, ज्याच्या डोक्यात हटलं तो भस्म झाला पाहिजे. ठीक आहे, गेला भोले बाबाकडे, भोले बाबा वरदान द्या, काय ज्याच्या डोक्यात हटलं भस्म. बोले म्हणून तथास्तु. सर्वात कमी टाइम मध्ये प्रसन्न होणारी देवता भोलेनाथ आहे, सर्वात कमी टाइम मध्ये. त्याचा अनुभव बऱ्याच माता भगिनींना आला आहे, वस्तुस्थिती. मी माझ्या गावातला अनुभव सांगतो. कापडण्याला मुलगी आहे जी आमच्या वडगावला दिलेली आहे. त्या मुलीला मुलगा झाला, वस्तुस्थिती रिअली सिरियसली सांगतो का, तिला मुलगा झाला. पण त्या डिलिव्हरी करता न आल्यामुळे त्या मुलाला काय झालं काय नो, ते मुलगं जन्माला आलं पण रडलंच नाही. आता पोरगं जन्माला आलं की ते रडलं पाहिजे, रडलंच नाही. त्याला घाई घाई धुळ्याच्या सर्वात मोठं हॉस्पिटल बरं का सोनू, चिरंतन हॉस्पिटल, बालरोग तज्ञांचं मोठं हॉस्पिटल आहे, तिथं पोरगं ऍडमिट केलं. तुम्हाला माहिती असेल, ऍडमिट केलं. 7 दिवस झाले, फक्त पोरगं काचेच्या पेटीत आहे, त्याची हाल का चाल काहीच नाही, फक्त ऑक्सिजन मास्क, पोट थोडं थोडं हालत आहे. आणि त्या मुलाचा जो काका आहे तो प्रोफेसर आहे. तो मला म्हटलं महाराज असं असं झालंय, धुळ्याला चालता का. म्हटलं चला मग, आता धुळ्याला आमची पाठशाळाच आहे. गेलो. मग सुदर्शन दादा ज्यांच्या हस्ते तुमचं हे झालं ना प्रतिष्ठा, सुदर्शन दादांकडे गेलो. दादा म्हटलं असं असं आहे. दादांनी सांगितलं इकडे मंदिर आहे नवनाथ बाबांचं, तिथे जाऊन ही व्यवस्था करा, होऊन जाईल सर्व व्यवस्थित. कारण ज्यांच्या हस्ते तुमची प्रतिष्ठा झाली ते सामान्य महात्मा नाही बरं का. त्यांचा एक मोठा अनुभव तुम्हाला सांगतो, आत्ताचाच अनुभव, या आषाढी एकादशीचा अनुभव सांगतो. आषाढीला पंढरपूर गेलो होतो. पंढरपूरहून रिटर्न जेव्हा झालो महाराज, माझ्या गाडीची हवा काढून टाकली होती. हवा काढून टाकली, काय करायचं, पंपावरून हवा भरली, पण मग पंप भेटत नाही म्हणून खोलून ती घेऊन जायची पंचर काढायला, असं काही ठरलं होतं. पोरांनी 2 चाक खोलले आणि पंप भेटला तर फक्त चाक लावून दिलं आणि वरून नट फिरून व्हील कॅप लावून दिली, नटच लावली नाही. हवा भरली, तिथून निघालो आम्ही महाराज. 40 किलोमीटर फक्त नटावर, असं नट फक्त एक आट्यावर, पण गाडी घरंग घरंग आवाज यायची. म्हटलं काय नेमका प्रकार झालाय. शेवटी म्हटलं गॅरेजला दाखवायला गेलो. त्यांनी खोलले. म्हणले अरे तुम्ही आले कुठून. म्हटलं पंढरपूरहून. म्हटलं ही पांडुरंगाचीच विशेष कृपा आहे की हे खुललेले नट खुललेली गाडी तुम्ही इथेपर्यंत घेऊन आलात, नाही तर तुमचा ऍक्सिडेंट झाला असता. हा कोणाचा अनुभव, कारण महाराज माझ्या सोबत बसलेले होते. दुसरा अनुभव सांगतो. तुम्ही सर्व रेल्वेच्या गावची माणसं आहे. रेल्वे आली आणि तुम्ही बसायचं, राहून गेले आणि रेल्वे निघून गेली. तुमच्यासाठी रेल्वे थांबेल का. थांबली का आजपर्यंत. मी मागच्या 2 महिन्यापूर्वी सप्टेंबरमध्ये
केदारनाथला निघालो. कुठे? केदारनाथला निघालो आणि माझे 27 लोक खाली राहून गेले. त्यांच्यावर माझी लहान मुलगी होती. काय करायचं बा, चेन पण ओढता येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी सांगितलं, महाराज काळजी करू नका. महाराज बसले होते पुढे. महाराज म्हणले काळजी करू नका, होईल सर्व, गाडी थांबेल बरोबर. मोक्षानीला सांगा दुसरी गाडी की तिच्यात बसून द्या पोरं. बाकी लोक मागून एक ट्रेन तिच्यात बसून गेले. तुम्ही प्रयत्न करा तुमच्या परीने. मी आमचे मंत्री महोदय दादा भुसेंना फोन केला, साहेब असं असं झालंय. साहेब म्हणे काळजी करू नका. 27 मिनिटं भुसावळ स्टेशनला गाडी थांबवली आणि पाठीमागच्या गाडीत येऊन ती सीट तिकडे बसवले. हे शक्य होणाऱ्या गोष्टी नाहीत. कारण सुदर्शन महाराज म्हटलं, त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले महाराज ते सत्यच होतात. कारण सदैव नामस्मरण त्या माणसाच्या ठिकाणी आहे. महाराजांनी सांगितलं तिकडे तुम्ही जा. आणि अशा पद्धतीने आम्ही विधी वगैरे केला, तिथून दवाखान्यात गेलो. पाहिलं पोरगं काही ठिकाणा नाही बा. मी डॉक्टरांना म्हटलं काय करायचं. डॉक्टर म्हणे बघा उद्या आशिया खंडातले सर्वात मोठे डॉक्टर येतात बाळरोग तज्ञ. उद्या त्यांना दाखवू नाही तर तुम्ही पोरगं घरी घेऊन जा. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं हे पोरगं सोडून द्या, हे जगणार नाही. आणि जगलं बी तर हे कसं राहील, मतिमंद राहील. ठीक आहे, आम्ही निघून आलो. एक दिवस चला बा. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही निघून आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो, पोरगं घ्यायलाच गेलो. घेतलं, माझ्याच गाडीत पोरगं घेतलं. आम्ही निघालो घरी. 2 दिवसावर दिवाळी होती. मागच्या वर्षाची गोष्ट आहे. 2 दिवसावर दिवाळी होती. मग तो जो प्रोफेसर आहे तो मला म्हटला, महाराज आत्यात जर असं पोरगं काही बरं वाईट झालं तर पुरी भाऊकीची दिवाळी जाईल. आपण एक काम करू, ऑक्सिजनवर याला परत अजून एका दवाखान्यात ठेवू 2 दिवस, नंतर जे होईल ते स्वीकारू आपण. ठीक आहे, ठेवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी कुठं एवढा रिस्पॉन्स दिला नाही. शेवटी त्याला म्हटलं बाय जे झालं ते झालं, पोरगं घरी घे. घरी नेलं आणि घरी नेल्याच्या नंतर रात्रीच्या 10 वाजता आमचेच एक वारकरी भजनी मंडळातले आजी आहेत, पार्वता आजी करून, त्यांच्याकडे शिवोरचा रुद्राक्ष होता बरं का. कुठला? शिवोरचा रुद्राक्ष होता. त्या रुद्राक्षाचं पाणी त्या 8 दिवसाच्या पोराच्या तोंडात टाकलं, 2 थेंब. झोपले. 9वा दिवस उजळला आणि पहाटेच्या 3 वाजता ते पोरग इतक्या जोरात रडलं की पूर्ण गल्ली जागी झाली. ही महादेवाची कृपा आहे. ही कोणाची? महादेवाची कृपा आहे. आणि त्या पोराचा फोटो पण व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे. त्याला मी बघतो, मला कौतुक वाटतं, चमत्कार वाटतो. अरे आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या बालरोग तज्ञांनी सांगितलं की हे पोरग जगलं बी तर मतिमंद राहील. इतकं बोलतं टमाटमा, काय सांगू तुम्हाला. याचं काय कारण आहे? महादेव सब करताय, पण फक्त श्रद्धा तुमची महत्वाची आहे. महादेवाने भस्मा सांगतात तथास्तु, भस्मासूर प्रसन्न. भस्मासुराने काय सत्ता भेटली, चुकीच्या माणसाच्या हातात चुकीची सत्ता गेली, त्याचे परिणाम चुकीचे भोगावे लागतात. झालं तेच. काय झालं? भस्मासुराने काय केलं महाराज? कामापुरतं भस्म घ्यायचं नाही, याच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्या डोक्यावर हात ठेव. सर्व देवाधिकांना त्रास सुरू झाला. सर्व देव म्हटले नारदा काय करू? नारद म्हटले मी जातो. परत नारद गेला. काय भस्मासुरा काय चाललं? म्हटले काय नाही, तुमच्या आशीर्वादाने घरी बसून पगार मिळतो. पूर्वी धावपळ करायची, आता घरी बसून वर्क फ्रॉम होम. आता घरी बसले. नारद म्हटले बावळट असता तुम्ही राक्षस लोक. का बरं? अरे म्हणे तू भस्म कोणाला आणतो? म्हणे शंकराला. अरे मग मूर्खा, शंकराच्या डोक्यावर हात ठेव. शंकर भस्मन, पार्वती तुला फुकट. आता हे कधी चांगलं सांगितलं तर लोकांना पटत नाही, पण वाईट सांगा 1 मिनिटात पटतं. तो नारद शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. शंकर पुढे, भस्मासूर पाठीमागे. शेवटी भगवान विष्णूने ठरवलं की देवाला वाचवलं पाहिजे आणि मग ते मोहिनी रूप धारण करून पुढे आले. मोहिनीचं सौंदर्य पाहिलं, भस्मासूर भाळला. तो शंकराला विसरला. मोहिनीच्या पुढे प्रपोजल ठेवलं, माझ्याशी लग्न कर. मोहिनी म्हणे का करू? अगं म्हटले मी बलवान आहे. म्हटले मला बलवानच नवरा पाहिजे, पण तो माझं ऐकणारा पाहिजे. मी म्हटलं बस की त्याने बसलं पाहिजे. मी म्हटलं उठ की त्याने उठलं पाहिजे. असं माझं ऐकणारा पाहिजे. असं प्रत्येक मोहिनीला तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक मोहिनीला तेच वाटतं. विचारा ना, प्रत्येकाला वाटतं मला नोकरा 4-5 नवरा कसा पाहिजे? 4-5 आकडे पगार कमावणारा, मोठा साहेब पाहिजे, इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, वकील पाहिजे. वाटतं की नाही? मस्त मोठा पाहिजे, पण कसा पाहिजे? माझं तुम्हाला कळलं नाही अजिबात? बापरे, माझं ऐकणारा पाहिजे असं वाटत ना तुम्हाला? प्रत्येकाला वाटतं तो मन ताब्याम पाहिजे.
भस्मासूर म्हणे तू फक्त सांग. ती म्हणे नाच. नाचायला लागला. नाचता नाचता तिने डोक्यावर हात ठेवला, त्याने पण डोक्यावर हात ठेवला. त्याचं काय झालं कथा माहिती आहे सर्वांना. भस्म. का बरं? अरे ज्याने तुला एवढं सामर्थ्य दिलं, तू त्याच्यावर डोक्यावर हात ठेवायला निघाला, तुला भस्म व्हावं लागलं. उपकाराच्या मोबदल्यामध्ये अपकाराने जगला, भस्म व्हावं लागलं. आता त्या भस्मासुराचं ते झालं तर अलीकडच्या भस्मासुराचं काय होईल? अलीकडचे भस्मासूर पण तेच आहे. मोहिनीने सांगायचं, भस्मासुराने ऐकायचं. तिने सांगायचं आपले तुम्हाला दल्ला दल्ली चालावत नाही. तो म्हणे तू त्याच्या पिशोड्या बरट्यो मी आता हाकली. बरोबर आहे का नाही? मोहिनीने सांगायचं आपण एकत्र राहायचं नाही, तू आपला लगीन मांडा बाजूला काढ. मोहिनीने सांगायचं आपल्याला खेड्यात राहायचं नाही, पाचोऱ्याला जायचंय, तो म्हणे लगेच रूम पाहून येतो. खोटं आहे का हे? मोहिनीने सांगायचं, भस्मासुराने ज्या ज्या भस्मासुराने ऐकलं त्या भस्मासुराचं काय झालं, मग या भस्मासुराचा काय होईल? अरे जे उपकार उमापती महादेवाने भस्मासुरावर केले तेच उपकार आमची माय आणि आमच्या बापाने आमच्यावर केलेले असतात. जसं महादेवाच्या विरोधात जाऊन भस्मासुराचा भस्म झाला, तसं मायबापाच्या भावना तोडून जो बाजूला जाईल त्याचंही भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. अर्जुन म्हटले देवा मी भस्मासुर नाही की यांना मारायला. देव म्हटले अर्जुना काय करतोस तू, कोण आहे तू? अरे मारणं आणि तारणं माझ्या हातात आहे. वृक्षाच्या पानालाही हलायचं असेल तर ते पान माझ्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, तुझी सत्ते वेदाची बोल.